संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अजय रवींद्र खरात यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की साहेब, तुम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळालेली आहे. सध्या काय तयारी झाली आहे तुमची? वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय रेखाताई ठाकूर यांनी माझ्यावर विश्वास टाकून विक्रोळी विधानसभेची उमेदवारी मला दिलेली आहे. काम व्यवस्थितरित्या खूप उत्तम पद्धतीने चालू आहे. त्या साधन संपत्तीत आमचं काम चालू आहे आणि ह्या निवडणुकीला खास करून आम्ही आरक्षण या मुद्द्यावरही लढणार आहोत आणि स्थानिक जो विक्रोळीच्या विकासाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर आम्ही खास करून लढणार आहोत. पण हे जे विधानसभेचं इलेक्शन आहे हे खास करून आरक्षणावरच आम्ही लढणार आहोत. आरक्षण SC STचं जे क्रिमिनल लागू करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या मुद्द्यावरच आम्ही खास करून लढणार आहोत. त्या अनुषंगाने लोकांमध्ये त्याची माहिती देऊन त्यांना त्याचे जे होणारे जे इम्प्लिमेंट केल्यानंतर होणारे जे डिमेरिट्स आहेत किंवा जे कोणत्या प्रकारे ते इम्प्लिमेंट करणार आहेत, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे ते इम्प्लिमेंट केल्यावर काय काय गोष्टी होणार आहेत, जसं की 8 लाखाच्या वरती ज्यांचं इन्कम असेल त्यांना जर क्रिमिनल लागू झालं त्यानंतर त्यांना रिझर्वेशन जर त्यांनी एकदा त्याचा फायदा बेनिफिट घेतला तर त्यानंतर त्यांना पुन्हा बेनिफिट मिळणार नाही किंवा 8 लाखाच्या खाली ज्यांचं इन्कम आहे त्यांना मिळणार. त्या अशा ज्या गोष्टी आहेत या लोकांमध्ये, जनसामान्य माणसामध्ये, SC STच्या सगळ्या लोकांमध्ये जाऊन आम्ही ह्या सगळ्या माहिती त्यांना पुरवण्याचं काम करत आहोत. आणि ह्या निश्चितच ह्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आपण बघाल की चित्र वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने थोडंसं झुकलेलं असेल. आज वंचित बहुजन आघाडीने आपल्याला उमेदवारी दिलेली आहे की एका साध्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे. प्रस्थापित पक्षामध्ये साध्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जात नाही, त्यावर आपलं काय मत आहे? निश्चितच बाळासाहेबांनी आणि आदरणीय रेखाताई ठाकूर यांनी मला एक सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे. आपण नेहमी जर बघितलं असेल तर राजकारणात खूप सारे कॅलिबरचे तरुण पिढी आहेत, पण त्यांच्याकडे किंवा त्या प्रस्तावित पक्षात जे काम करत असतात त्यांना जिथे आपण बोलतो की सरंजामशाही परिवारवाद जिथे चालतो तर नेहमी त्यांच्यामधलाच कोणतरी उमेदवार दिला जातो. पण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष इथे सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाते आणि हे फक्त फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा वंचित बहुजन आघाडीमध्येच घडतं. इतर राजकीय पक्षामध्ये नेहमी बेटा जसं असेल बेटा असं वडील असतील तर त्यांच्या मुलाला, मुलगा नसेल त्याच्या सुनेला, त्या परिवारवादामध्ये त्यांचं चाललेलं असतं. किंवा दुसऱ्या काही पॉलिटिकल पक्षांमध्ये सरंजामशाही चालते की माझा नातेवाईकच त्याच्यामध्ये या पक्षातून त्या पक्षात इलेक्शनच्या वेळेला उडी मारतात आणि आपली तिकीटं घेऊन येतात. पण वंचित बहुजन आघाडी निश्चितच या सगळ्या गोष्टीला मानत नाही. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि रेखाताई ठाकूर यांनी समाजातील सर्व घटकांना आणि खास करून यावेळेस सामाजिक या पक्षामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना या विधानसभेची तिकीट दिलेली, जेणेकरून ही संघटना पातळीवर आम्ही आणि बळकट होऊ आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चितच आम्ही इथे खेचून आणू. बाळासाहेब आंबेडकर म्हणतायत की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा अजेंडा चोरून, संविधान धोक्यात आहे हा अजेंडा चोरून लोकांची फसवणूक काँग्रेस या इंडिया आघाडीने केलेली आहे असं बाळासाहेब म्हणतात. यावर तुमचं काय मत आहे? बाळासाहेबांचा हा मुद्दा निश्चितच योग्य आहे. गेल्या 2-2.5 वर्षापासून बाळासाहेब संविधानाचा जागर करण्यासाठी वेळोवेळी भारतीय बौद्ध महासभेच्या अनुषंगाने सभा अरेंज केल्या होत्या. पहिली सभा पुण्याला झालेली, दुसरी सभा नांदेडला झालेली, नांदेड नंतर मला वाटतं नाशिकमध्ये झालेली. या तिन्ही सभेला मी स्वतः तिथे उपस्थित होतो. गेले 2-2.5 वर्षापासून बाळासाहेब आणि वंचित बहुजन आघाडी ह्या संविधान वाचवायच्या याच्यावर आम्ही बाळासाहेब काम करत होते. पण ऐन वेळेला, निवडणुकीच्या वेळेला बाळासाहेबांना किंवा वंचित बहुजनाला तिकीट घेतो हे सगळे जे बार्गेनिंग करत होते आणि बार्गेन करत असताना त्यांना कळलं की यांच्याकडे जो मुद्दा आहे संविधान वाचवा याच्यावर आपण निश्चितच लोकांचं मन डायव्हर्ट करू शकतो. आणि जी बाळासाहेबांनी आणि वंचित बहुजन आघाडीने जी बाळासाहेब म्हणतात की आम्ही कोंबडी पकडली, आम्ही बनवली, शिजवली, पण त्याचं जी टेस्ट आहे ती त्यांना मिळाली प्रस्थापित पक्षांना. पण संविधान वाचवायच्या नंतर विधानसभेला निश्चितच 2 महिन्यानंतरच निकाल झाल्यावर आम्ही मॅन्डेट एक्सेप्ट केला, बाळासाहेबांनी एक्सेप्ट केला
वंचित बहुजन आघाडीने मॅन्डेट एक्सेप्ट केला की संविधान वाचवायचे आणि म्हणतं आमच्या बाजूने नाही आली. पण विधानसभेला चित्र वेगळे असेल, कारण की संविधान नंतर त्यांनी आरक्षणावरच सगळा हा घाला घातलेला आहे. आणि आरक्षण हे संविधान अंतर्गत SC ST साठी एक कवच कुंडल आहे. त्या कवच कुंडलावर त्यांनी आला घातला. त्याच्यानंतरही काही इथल्या प्रस्तावित पक्षांनी त्यांच्या तिथे ते स्टेट्समध्ये आहेत तिथे त्यांनी म्हटलेले की आम्ही याच्यावर एक कमिटी बसवू आणि कमिटीतून त्याला इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्येही तो इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलेला, पण त्याला बराचसा विरोध झाला. तर त्यांनी कुठेतरी त्या संदर्भात माघार घेतलेली आहे. आणि जे देश पातळीवरचे नेते बाहेर गावी जातात आणि याच्यावर म्हणतायत की जेव्हा या देशामध्ये एकता प्रस्थापित होईल त्यावेळेस आम्ही आरक्षणाचा विचारच करू. याच्यावर आम्ही विरोध करू म्हणून वंचित बहुजन आघाडीने काही इथल्या प्रस्थापित पक्षांच्या जे ऍडव्होकेट घेतलेली आहे त्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, तेव्हा त्यांना प्रश्न विचारला, संविधानासोबत आम्ही होतो, तुम्ही होतात, पण जेव्हा आरक्षणावर ते म्हणतायत, जी शिडी घेऊन मागची पिढी आणि पुढची पिढी बोलते की आम्हाला शिडी हवी पुढे जायला, इथली सामाजिक परिस्थिती आम्हाला बदलायची, आरक्षणामुळे आर्थिक परिस्थिती नसते बदलायची, इथली सामाजिक परिस्थिती आम्हाला बदलायची, हे जेव्हा प्रश्न विचारले जातात त्यावेळेस ते निश्चित म्हणतात की आम्हाला हे कुठेतरी संविधान विरोधी आहेत, यांना यांचे सीट्स नाही आहेत म्हणून आमच्यावर राग काढतात. हा निश्चितच खोटा प्रकार आहे. आरक्षणासाठी आणि संविधानासाठी वंचित बहुजन आघाडी नेहमी पुढे राहील आणि इथल्या प्रस्तावित पक्षांना आणि त्याचबरोबर त्यांची जी ऍडव्होकेसी करतायत त्यांची ही नाही, त्यांची भूमिका वेगळी नाही. राजकीय स्वातंत्र्य सर्वांना आहे. आम्ही का नाही आमचे उमेदवार उभे करायचे, आम्ही का नाही लढायचं आमच्या मुद्द्यावर? संविधानाने सर्वांना हक्क दिलेला आहे. तुम्ही तुमची भूमिका मांडली, तुम्ही संविधान विरोधात, आम्ही आमची भूमिका मांडतोय की आम्हाला आरक्षणामधले क्रिमिनल नकोय SC ST साठी. ही भूमिका आमची, ही जनसामान्यांची भूमिका आहे. समाजातील 1-2% जर लोक शिकले सवरले आणि त्यांची आर्थिक उन्नती झाली म्हणजे का समाजात पूर्ण परिवर्तन झालं का? तर हे जे शिड्या लावून वरती गेलेले आहेत, गव्हर्नमेंट जॉबला लागलेले किंवा जे प्रस्थापित म्हणतायत स्वतःला की खूप मोठे लेखक आहेत, गीतकार, कवी, बरेच प्रांतात काम करणारे जे मान्यवर आहेत, त्यांचं मला एकच म्हणणं आहे की आपण जी शिडी लावून वरती गेलेला आहात, त्या पायरीचा उपयोग आपण केलेला आहे, त्या पायरीचा उपयोग येणाऱ्या पुढच्या भविष्यातल्या पिढींना पण झाला पाहिजे. तोच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो. तुम्ही म्हणतायत की हे आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालतायत, तेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला नाही का? आम्ही तुम्हाला प्रश्न नाही विचारायचे का? या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नादात त्यांनी येणाऱ्या पुढच्या पिढीला कुठेतरी डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आरक्षणाच्या माध्यमातून इथल्या प्रस्तावित पक्षांना आपल्याला माहिती आहे की त्यांना आरक्षणाला नाही संविधानालाच घाला घालायचा आहे. त्यांनी पहिले आरक्षणाला टार्गेट केलेलं आहे आणि आरक्षणाच्या माध्यमातून संविधानात. पण वंचित बहुजन आघाडी सारखा पक्ष, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय रेखाताई ठाकूर, आम्ही ह्या क्रिमिनलला विरोध करणार. आणि आजच्या जाहीरनाम्यामध्ये कालच जो जाहीर झालाय जो शाहबा, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर अनुसूचित जाती जमातीसाठी आम्ही तो लागू करणार नाही अशी अट तिथे आम्ही टाकलेली आहे. आणि आपण बघितलं असेल इथल्या प्रस्तावित पक्षांनी जे केव्हाच नाही केलं, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी, रेखाताई ठाकूरांनी आमच्या ज्या पत्र आहे त्याच्यामध्ये मॅनिफेस्टो, त्याच्यामध्ये KG to PG शिक्षण फ्री असे सर्व मुद्दे आलेले आहेत. इथल्या समाजात घटकाला जर प्रगती करायची, शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि आपण बघत असाल की शिक्षण किती महाग झालेलं आहे, इथे करून टाकलेलं आहे. कारण की कॉलेजेस आणि शाळा ह्या सगळ्या प्रस्तावित पक्षांच्या लागेबंदाकडे आहेत. त्यांच्या ट्रस्टीवर कुठेतरी हे या प्रस्तावित पक्षांचे सरंजामशाहीचे माणसंच काम करतात. आणि शिक्षण, गरिबाने शिक्षण घ्यायचं नाही का? आज आपण बघाल की एक साधा असंघटित कामगाराचा मुलगा किंवा मुलगी शिक्षणासाठी वनवन भटकावं लागतं. नॉर्मल शाळेची फीस इकडे 5 ते 4 हजार रुपये करून टाकलेली. कुठून भरणार तो असंघटित कामगार किंवा सामान्य वर्गातला? आता तुम्ही म्हणता की आम्ही सामान्याचा विचार करतो. हा सामान्यांचा विचार नाही, हा फक्त गर्भ श्रीमंताचा विचार करते. इथल्या भांडवलशाहीचा हा विचार करते प्रस्तावित पक्ष. आणि वंचित बहुजन आघाडी इथल्या दलित शोषित वर्गांसाठी नेहमी काम करणार आणि करत राहणार. काहीतरी आणि मुद्दे आहेत मॅनिफेस्टोमध्ये, हळूहळू आम्ही तुमच्यासमोर ते आणू. मॅनिफेस्टो मी तुम्हाला देतो, तुम्ही वाचून तुमच्या माध्यमातून हा पब्लिश करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. विक्रोळी विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जिंकण्याचे काय गणित आहेत? बघा, जिंकण्याचं गणित या इकडे ह्या विधानसभेत असं आहे की गेल्या 10 वर्षापासून प्रस्तावित पक्षांचे माजी आमदार आहेत, त्याचबरोबर त्याच पक्षांमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या सहकारी होत्या, त्यांनी दुसऱ्या गटात प्रवेश केलेला आहे. तेच म्हणतायत की आम्ही जिंकून आलो, मुख्यमंत्र्यांची शपथ घेण्याचे यांचे स्वप्न त्यांना पडू लागलेले आहे. पण जेव्हा जनसामान्यात आपण जाऊ तेव्हा आपल्याला कळतं की जनसामान्याचे रोजचे जे प्रश्न आहेत त्यांना ते हातच घालत नाहीत. एखाद्या आमदाराचं काम इथल्या फक्त भिंती बांधणं
नसतं. आपण बांधकाम मंत्री नाही आहोत. आपल्याला इथले सामाजिक प्रश्न, त्याचबरोबर इथले शैक्षणिक प्रश्न, इथे जर इंडस्ट्री डेव्हलप करायची असेल विक्रोळीमध्ये किंवा इथे मेट्रो येते, त्या अनुषंगाने इथे किती मुलांना रोजगार मिळेल. आमचा मुद्दा एवढाच होता, आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात कधीच नव्हतो. वंचित बहुजन आघाडी डेव्हलपमेंट झालं पाहिजे, आमचा साधा प्रश्न आहे. कन्नमोर सारख्या विभागामध्ये खूप उच्च याच्या स्तरावर डेव्हलपमेंट झालं. इथल्या असंघटित कामगाराला त्या डेव्हलपमेंटमध्ये किती भाग मिळाला. जे नाक्यावर उभे राहणारे जे असंघटित कामगार आहेत, जे मिस्त्री आहेत, काही आहेत स्किलफुल लेबर आहेत, स्किलफुल लेबर आहेत, त्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा सहभाग किती करून घेतला. त्या डेव्हलपमेंटमध्ये माणसं, त्या बिल्डरची, त्या माणसं लागेबंद, इथल्या स्थानिक सगळ्या प्रस्तावित पक्षांच्या लोकांची लेबर तुम्ही जे आणले बाहेरून कमी रेट्समध्ये, ते लेबरचं एक्सप्लॉयटेशन नाही केलं का तुम्ही. एक्सप्लॉयटेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस करतात हे, काय कमी भावात त्यांना आणून रेट्समध्ये आणून. आणि इथल्या असंघटित कामगाराला आज पण नाक्यावर 4-4 तास उभं राहावं लागतं आणि घरी खाली हात जावं लागतं. यांच्याबरोबर विचार कोण करणार. वंचित बहुजन आघाडी जर इथे सत्तेत आली विक्रोळी विधानसभेत, तर सर्वप्रथम आमची जी स्लोगन आहे की इथल्या दलित, शोषित, वंचित घटकांसाठी आम्ही असंघटित कामगारांना या सगळ्या ठिकाणी काम लागलं पाहिजे. इथल्या सर्व लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. मेट्रोज इथे जर कारशेड बनते, त्या मेट्रोज मध्ये किती लोकांना काम मिळणार आहे. शिक्षणाच्या नावाने बोंबाबोंब चाललेली आहे. 2-4 इथे शाळेमध्ये मोठ्या मोठ्या केसेस झाल्या, त्याच्यावर काय कारवाई करण्यात आली. पॉस्को सारख्या केसेस. तर इथल्या गोरगरिबासकट जर लहान मुलांचं जीवन खूप दयनीय परिस्थितीत असेल आणि आपण जर टागोरनगर विभागामध्ये जर गेलात, एक चक्कर मारली, आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, रस्त्यावर आणि रोडवर, फुटपाथवर जागोजागी कार वॉशिंग सेंटर आणि गॅरेज ओपन केलेले आहेत. आता ती फुटपाथ ही चालायची जागा आहे, अर्ध्या 90 60 फीटचे रोड्स आहेत आणि त्याच्यावर अर्ध्यावर वॉशिंग सेंटर, अर्ध्यावर तुमचे कार पार्किंग, अर्ध्यावर तुमचे गॅरेजेस वर लोक काम करतायत. हे दिसत नाही का इथल्या प्रशासनाला, इथल्या जे आमदार होते त्यांना. आता आम्ही रस्त्याने या सामान्य माणसाने चालायचं का ते वॉशिंग सेंटरचं पाणी जे उडवतात ते सहन करायचं. आणि गॅरेजमध्ये जे त्यांचे पोल्युशन असतं, गॅरेज ओपन करायची जागा आहे ती टागोरनगर मध्ये. आपण जर चक्कर मध्ये 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर पूर्ण विक्रोळीमध्ये कन्नमोर नगर बाईकचे शोरूम्स, कमर्शियल असेल तिथे नो डाऊट तिथे असलंच पाहिजे. पण रेसिडेन्शियल मध्ये कमर्शियल कार वॉशिंग सेंटर, गॅरेजचे तुम्ही ओपन करून टाकलेले आहेत. रस्त्याने चालायची जागा नाही. ह्या सगळे प्रश्न कोण हात घालणार. आमचे काहीतरी मुद्दे आहेत, आम्ही ते उचलणार, विधानसभेत जाणार. तुमचे लागेबंद आहेत या सगळ्या कमर्शियल लोकांशी, माझा थेट आरोप आहे. म्हणून तुम्ही यांच्यावर कारवाई करत नाही. आज इथला सामान्य माणूस म्हणतो की मला जर सकाळी फुटपाथवर फिरायची इच्छा झाली तर तिथे गॅरेजवाल्यांनी एवढा हायदोस घातलेला आहे की जागोजागी आम्ही चालू शकत नाही. ऑइल पडलेलं असतं रोडवर. एखाद्या वयोवृद्ध माणूस पडला कितीच पडायचं. आणि 60 नंतर आपल्याला माहिती सगळ्यांना चाललं फिरलं पाहिजे, हे केलं. आणि ह्या माध्यमातून जर आपले पिढी जर आपल्या ते सामान्य माणूस जर रस्त्यावर उतरत नसेल आणि त्याला जर ह्या घराच्या बाहेर पडल्यावर ह्या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागत असेल, तर आपण निश्चितच बघाल की विक्रोळीची काय या लोकांनी परिस्थिती निर्माण केलेली आहे. विक्रोळी विधानसभा हा कामगार आणि शोषित वर्गासाठी इथे लोक आलेली बसलेली 60 नंतर. आज तुम्ही बघाल की म्हाडा सारख्या सोसायटीज ज्या टागोरनगरच्या आहेत आणि कन्नमोर सारख्या जिथे गोष्टी असतील, नाहूर, कांजूर, तिथे रेसिडेन्शियल होतं, तिथे निव्वळ कमर्शियलायझेशन केलेलं आहे. आणि याच्यावर कुणाचाही काय म्हणतात त्याला रोग नाही, त्यांना कुणाची भीती नाही. म्हणजे हे तुमच्या संगलमतानेच होत आहे. या सर्व मुद्दे आहेत, स्कूलचे मुद्दे आहेत. तिथलं महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय होते, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तो मुद्दा उचलून धरलेला. गेली 10 वर्ष तो मुद्दा उचलून धरलेला. आज कुठे जाऊन त्याला अप्रुव्हल आलेला आहे आणि काम सुरू होणार आहे, पण त्याला वेळ लागणार आहे. तर इथल्या सामान्य माणसाने जायचं कुठे आरोग्यासाठी? राजेवाडीला. जेव्हा आमच्या हक्काचे रुग्णालय इथे होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसिद्धीनंतर तिथे फुले रुग्णालय आणलेलं, पण तिथे अपुरी सुविधा आहे. इथल्या गोरगरिबांनी जायचं कुठे, प्रश्न विचारायचे कुणाला? आता जोपर्यंत रुग्णालय ओपन होत नाही कन्नमोरचं, तोपर्यंत आम्ही गप्प बसायचं. त्याला वेळ जाणारे 5 ते 10 वर्ष. त्याच्यासाठी प्रोव्हिजन नाही का करू शकत आपण? सामान्य माणसाची भीतीच नाही राहिली. सामान्य माणूस रडतोय, त्याला रडू द्या, मरतोय तो मरू द्या. आपल्याला काय आपलं वोटचं राजकारण करायचं, बाजूला जायचंय. राजकारण हे सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी असतं. आर्थिक बदलण्यासाठी आपल्याकडे स्किल असले पाहिजे. वंचित बहुजन आघाडी इथली सामाजिक परिस्थिती बदलेल आणि इथल्या दलित शोषित वर्गाला
विधानसभेत त्यांचा आवाज, त्यांचे जे प्रश्न आहेत ते तिथे उपस्थित करण्यासाठी आम्ही रंगणात उतरलो. आणि मी पुन्हा एकदा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय रेखाताई ठाकूर यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हे तिकीट दिलं आणि ह्या जिद्दीने ही निवडणूक आम्ही लढणार आणि यावेळेस इथल्या प्रस्ताविताला घाम फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुमच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकरांची सभा होणार आहे. याबद्दल खरंच अजून काही डिस्कशन झालेलं नाहीये, कारण की बाळासाहेब आंबेडकरांची तब्येत आपल्याला माहितीच आहे. आपण सोशल मीडिया, प्रिंट मीडियाच्या आणि मीडियातून माध्यमातून आपल्याला कळलंय बाळासाहेब येतील की नाही निश्चित. पण बाकीचे चर्चा सध्या चालू आहे, त्याच्याबद्दल न जास्त बोललेलं बरं. बाकीचे आमचे आहे स्टार प्रचारांची प्रमुखांची यादी जाहीर झालेली आहे, त्याच्यामध्ये निश्चितच कोण ना कोणतरी येईल प्रचाराला. हे होते विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे अजय खरात साहेब. धन्यवाद.